Good afternoon, everyone. Welcome to the practical session of Extension 363. And today's topic is management skill or managerial skills of an entrepreneur. This is our third practical. So let's start. Management skill you need to be the next great entrepreneur. What management skill or managerial skill you need to have to become the next great entrepreneur? Okay. So let's see what is skill. A skill is the learned ability to perform an action with determined results with good execution, often within a given amount of time and energy or both. This skill एक लर्न ॲबिलिटी असते जी तुम्ही परफॉर्म करता तुमचे एक डिटरमाइंड रिझल्ट किंवा एक तुमचं ठरवलेलं टार्गेटेड गोल अचीव्ह करण्यासाठी व्यवस्थित त्यामध्ये एक्झिक्युशन करून जी तुमची काय स्ट्रॅटेजी आहे ती अप्लाय करून त्या दिलेल्या टाइममध्ये ओके ह्याला म्हणतात स्किल. In today's context, an entrepreneur is somebody who operates a business, taking risks and repaying the reward that come with owning a business. An entrepreneur is a thought leader with often the expertise and knowledge of an innovator. Innovator म्हणजे एक नवीन संकल्पना आणणारा. ओके. Entrepreneurs bring new concepts to the table. They possess the right set of skills and the attitude to enhance and help a strategic business progress while also producing greater revenue. ओके. हे एक असे स्किल आणि ॲटिट्यूड असणारे एंटरप्रेन्युअर्स असतात जे की त्यांच्या बिझनेसमध्ये प्रोग्रेस तर आणतातच त्या आणि एक ग्रेट रिव्हेन्यू सुद्धा जनरेट करतात त्यापासून. ओके. सर्टन स्किल ऑफ एन एंटरप्रेन्युअर्स आर फॉसिलाइज प्रॉमिनेंटली. म्हणजे काही स्किल्स अशा आहेत जे की वर्षानुवर्षे चालत आलेले आहेत. ओके. हाऊएव्हर फ्युचर नेक्स्ट जनरेशन एंटरप्रेन्युअर्स आर रिक्वायर्ड टू हॅव distinguished management skill for a remarkable status on a socio-economic platform. पण आताच्या काळामध्ये तुमच्याकडे अशा काही स्किल्स असल्या पाहिजेत ज्या ट्रॅडिशनल तरी असाव्यात पण थोड्या मॉडर्न मध्ये असाव्यात. ठीक आहे. मॉडर्न स्किल्स असल्या पाहिजेत. अ फर्स्ट रेट एंटरप्रेन्युअर थ्राइव्स इन हिज बिझनेस स्ट्रॅटेजी बाय abducting in the traditional ways of management and infusing innovative managerial skills. Okay. It is extremely important for an entrepreneur to blend in the traditional management skill with new models and modernized techniques. ओके. तुमच्याकडे ट्रॅडिशनल स्किल असतील तर ठीक आहे पण त्यासोबत तुमच्याकडे नवीन मॉडेल्स असले पाहिजेत आणि नवीन टेक्निक्स सुद्धा असल्या पाहिजेत. तुम्ही त्याच यूज करू शकत नाहीत. आता तर कोणत्या आहेत पाहूया आपण ट्रॅडिशनल टेक्निक्स. ऑप्टिमायझिंग द यूज ऑफ स्केर्स रिसोर्सेस. स्केर्स रिसोर्सेस म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल लिमिटेड रिसोर्सेस आहेत त्यांचाच यूज करणे. म्हणजे आता तुमच्याकडे एम्प्लॉई कमी असतील तर त्यांच्यापासूनच तुम्हाला कसं जास्तीत जास्त काम करून घेता येईल हे पाहणे, ह्याची मॅनेजमेंट करणे किंवा पैसे कमी बजेटमध्ये काम पूर्ण करून घेणे. हे जी स्केर्स रिसोर्सेस आहेत ह्यांच्यापासून रॉ मटेरियल कमी असेल तर त्यापासूनच पुढची प्रोसेस करणे व्यवस्थित म्हणजे काम बंद न पडू देणे. ओके. Ensuring effective leadership, motivating employees by creating a safe and secure environment in the company, promoting synchronization amongst industry and their relations. Synchronization म्हणजे एकाच टायमिंगला दोन पेक्षा जास्त काम करणे. ओके. म्हणजे इंडस्ट्री पण सांभाळायचं आणि त्यांचे एकमेकांसोबतचं रिलेशन सुद्धा. म्हणजे असं नाही की तुमच्याकडे सध्या एकच कंपनी आहे तर एकच राहील. उद्या जर तुमच्याकडे 2 कंपन्या आल्या तर त्या दोन्हीलाही तुम्ही कसं मॅनेज करता ह्याची सुद्धा तुमच्याकडे स्किल असली पाहिजे. स्ट्रॅटेजिंग टुवर्ड्स द अचिव्हमेंट ऑफ प्रायमरी गोल्स ऑफ अन ऑर्गनायझेशन. प्रायमरी गोल्स सेट केले पाहिजेत आणि ते गोल्स तुम्ही कसे अचीव्ह करता ह्याची स्किल असली पाहिजे. फॅसिलिटेटिंग डेव्हलपमेंटल ऑपॉर्च्युनिटीज दॅट बूस्ट मोरल अँड हेल्प अपग्रेड स्किल्स नॉलेज अँड एक्सपर्टाईज टू एक्सपॅन्ड प्रोडक्टिव्हिटी. रेग्युलेटिंग कॉम्पिटिशन इन द मार्केट. ओके. हे तर इम्पॉर्टंट आहे. मार्केटमधल्या कॉम्पिटिशन सोबत तुम्ही कसं स्वतःला रेग्युलेट करता ही सुद्धा एक बेसिक स्किल आहे. ओके. टाइप्स ऑफ मॅनेजमेंट स्किल बघूया आता कोणत्या टाइपच्या स्किल्स आहेत. ओके. According to American social and organizational psychologist Robert Katz, the 3 basic types of management skills include technical skill, conceptual skill, and human or interpersonal skills.
ओके, ह्या तिन्ही स्किल्स असल्या पाहिजे. So first आहे technical skill. Technical skills involve skills that gives the managers the ability and the knowledge to use a variety of techniques to achieve their objectives. These skills not only involve operating machines, softwares, production tools, and pieces of equipment, but also the skills needed to boost sales, design different types of products and services, and market the service and the products. ओके, या आहेत टेक्निकल स्किल्स. त्यामध्ये फक्त टेक्निकल म्हटलं की आपण काय विचार करतो, हा मशीन्स, सॉफ्टवेअर, टूल्स, इक्विपमेंट्स असतात, पण त्यांच्यासोबतच तुमच्याकडे कोणत्या कोणत्या असल्या पाहिजेत, डिफरंट टाईपचे डिझाईन्स, त्यांचा सेल्स कसा करणार तुम्ही, तो सेल्स बूस्ट करणे म्हणजे की त्याला वाढवणार कसं, आणि त्यानंतर वेगवेगळ्या टाईपमध्ये तुमची सर्व्हिस कशी देणार, तुम्ही प्रोव्हाइड कसं करणार, आणि मार्केटमध्ये त्या सर्व्हिसला तुमच्या सर्व्हिसची किंमत असली पाहिजे, काहीतरी व्हॅल्यू भेटली पाहिजे तुम्हाला. ओके, ह्या झाल्या टेक्निकल स्किल. कन्सेप्च्युअल स्किल्स. These involve the skills manager present in terms of knowledge and ability for abstract thinking and formulating ideas. Okay, the manager is able to see an entire concept, analyze and diagnose a problem and find creative solution. कन्सेप्च्युअल स्किल मध्ये काय असते की कंपनीमध्ये ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय आहे. आता ह्या सॉफ्टवेअर स्किल्सच्या तर ठीक आहे, हे लगेच समजावून येऊन जातं की हा आपल्या मशीन्स मध्ये काय प्रॉब्लेम आहे, आपली इक्विपमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे, किंवा डिझाईन्स मध्ये आपण मागे पडतोय, तर हे समजून जातं. पण कन्सेप्च्युअल मध्ये कसं असतं की नेमका प्रॉब्लेम काय, नेमका कन्सेप्ट काय आहे, की आपलं प्रोडक्शन कमी होत आहे किंवा आपण कॉम्पिटिशन मध्ये मागे पडत आहोत. तर यासाठी पहिले त्या मॅनेजरला पूर्ण कन्सेप्ट समजून घ्यावा लागतो, त्याला ॲनालाइज करावं लागतं. डायग्नोज प्रॉब्लेम म्हणजे तो प्रॉब्लेम नेमका कोणता आहे त्याला शोधून बाहेर काढावं लागतं, आणि त्यानंतर मग त्यावर एक सोल्युशन त्याला शोधावं लागतं. This helps the manager to effectively predict hurdles their department or the business as a whole may face. Okay, म्हणजे ही जर स्किल त्याच्याकडे असेल तर तो जे डिपार्टमेंटमध्ये किंवा पूर्ण कंपनीमध्ये जो प्रॉब्लेम येणार आहे, त्यांना जो फेस करणार आहे, त्यासाठी ते ऑलरेडी तयार असतात किंवा रेडी असतील. ठीक आहे, त्यानंतर थर्ड आहे ह्युमन और इंटरपर्सनल स्किल्स. The human or the interpersonal skills are the skills that present the manager's ability to interact, work or relate effectively with people. म्हणजे थोडक्यात इथं कम्युनिकेशन आलं. ओके, म्हणजे तो एक त्याच्या एम्प्लॉई सोबत म्हणा किंवा दुसरे मॅनेजर्स, कंपनीच्या मॅनेजर सोबत तो कसं इंटरॅक्ट करतो हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. These skills enable the managers to make use of human potential in the company and motivate the employee for better results. ओके, ही त्याच्याकडे ही पण इम्पॉर्टंट स्किल आहे जी त्याच्याकडे असलीच पाहिजे, इंटरपर्सनल स्किल. ओके, जर कंपनीमध्ये मॅनेजरचं त्याच्या एम्प्लॉई सोबत बोलणंच नाही तर तो कसं सांगणार आहे की त्याला काय पाहिजे, त्याचं टार्गेट काय आहे, काय गोल आहेत त्याच्या कंपनीची, त्यांना अचीव करण्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी यूज केली पाहिजे. या सर्वांसाठी त्या सगळ्यांमध्ये ना एक चांगलं कम्युनिकेशन असलं पाहिजे, त्यांच्यामध्ये चांगलं रिलेशन असलं पाहिजे. ओके, apart from the basic managerial skills, future next gen entrepreneur must also have a grip on certain other factors that will enable them to exercise a strong foothold among his competitors. जर तुम्हाला तुमचा पाया मजबूत करायचा असेल, एक कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला राहायचं असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे दुसऱ्या कोणत्या सध्याच्या जनरेशन प्रमाणे स्किल्स असल्या पाहिजेत, त्या आपण पाहूया. पॅशनेट. An entrepreneur can be trained for certain managerial skills and expertise in the same, but one cannot be trained to be passionate as it is inbuilt. Passionate म्हणजे त्या गोष्टीसाठी तुमचं किती तुम्ही त्या गोष्टीसाठी किती स्वतःला झोकून दिलेलं आहे, किंवा तुम्हाला ते करायचंच आहे तर तुम्ही किती प्रयत्न करताय, हे कसं कोणी ट्रेन करू शकत नाही. की एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला जर आवड निर्माण करायची असेल तर हे दुसरे कोणी करू शकत नाही, ते तुम्हीच तुमच्यामध्ये आणू शकता. ठीक आहे, इट इज ऑल्सो imperative that the entrepreneur remains self-motivated to achieve success and reach their goals. Self-motivated असलंच पाहिजे, म्हणजे तुम्ही स्वतःला मोटिवेट केलं पाहिजे की हा आपल्याला काहीतरी अचीव करायचंय आणि त्याच्यासाठी आपण आपलं 100% डेडिकेशन देणार आहोत. ओके, वायब्रंट पर्सनॅलिटी.
व्हायब्रेट म्हणजे फुल एनर्जी, ओके, फुल एनर्जीवाला. अ charismatic person can never be overlooked due to their unique personality and the wisdom they display in the form of their brilliance. An entrepreneur should live by the be simple but significant motto. जे हा मोटो असला पाहिजे एंटरप्रेन्योरचा, सिम्पल राहायचं पण सिग्निफिकंट राहायचं, म्हणजे सगळ्यांपेक्षा वेगळं. ठीक आहे. अ लीडर possesses traits which leave a long lasting impact on their industry, peers and subordinates. A principal trait in an entrepreneur is their dedication and reliance on hard work, without which an organization cannot be constructed. ओके, डेडिकेशन असलं पाहिजे 100% आणि हार्डवर्क पण असलंच पाहिजे. त्याच्याशिवाय कोणतीच ऑर्गनायझेशन चांगली चालू शकत नाही किंवा फर्स्ट ऑफ ऑल ती बनूच शकत नाही. ओके. Ready to go attitude. A strong temperament will always help an entrepreneur sail smoothly through the highs and lows of the business. ही एक फ्रेज आहे. ओके, सेल थ्रू द हायज अँड लोज म्हणजे चढ उतारामधून तुम्ही कसं स्वतःला वाहून घेऊन जाता, ह्याच्यासाठी एक स्ट्रॉंग तुमच्याकडे ही असली पाहिजे, स्ट्रॉंग ॲबिलिटी असली पाहिजे काम करण्याची, किंवा तसा तो एक ॲटिट्यूड असला पाहिजे तुमच्यामध्ये. दे मस्ट हॅव अ रेडी टू गो ॲटिट्यूड ॲज इट विल हेल्प देम परफॉर्म बेटर ॲज अ थॉट लीडर among his competitors in the market. They take risks and tasks head on as and when they may appear, keeping in mind the inconsistencies and unpredictability of running a business. ओके, पहिल्यांदाच प्रिडिक्ट करायचं नाही की मला सक्सेस भेटेल की नाही, किंवा मी ह्याच्यामध्ये माझा फेल्युअर झाला तर काय होईल, ह्या सगळ्यांचा विचार न करता डायरेक्ट रिस्क घेऊन डायरेक्ट तो टास्क आपल्या डोक्यावर घेऊन जो काम करतो त्याला सक्सेस भेटू शकते त्याच्या बिझनेसमध्ये. ओके, तो रेडी टू गो ॲटिट्यूड असला पाहिजे की हा कोणतं काम आलं ना तर लगेच त्याला परफॉर्म करण्यासाठी तो रेडी असला पाहिजे. सेल्फ इंट्रोस्पेक्शन. The capacity to look closely and examine one's nature and social behavior while developing deeper insights for self-learning in business is an essential part of growing. Okay, self introspection म्हणजे सेल्फ एक्झामिनेशन, स्वतःला परखणारा, स्वतःची ॲबिलिटी काय आहे, कितीपर्यंत काम करण्याची आहे, किंवा त्याच्यामध्ये काय गुड्स आहेत, काही फॉल्स आहेत, हे जो स्वतः पाहतो, एक्झामाइन करतो, तो असतो सेल्फ इंट्रोस्पेक्शन. ओके, दिस विल प्रोव्हाइड्स अ डीपर अंडरस्टँडिंग ऑफ द सिच्युएशन ॲट हँड, no matter the number of fluctuations in business. A true entrepreneur lives by the popular Japanese proverb हे जॅपनीज प्रोवर्ब आहे, फॉल डाऊन 7 times गेट अप 8. ओके, तुम्ही जरी 7 वेळा पडलात ना तरी 8व्या वेळेस तुम्ही उठलंच पाहिजे. म्हणजे तेवढी तुमच्यामध्ये ॲबिलिटी असली पाहिजे, किंवा तेवढं तुम्ही स्वतःला एक्झामाइन केलं पाहिजे की हा मी कितीही वेळेस पडलो ना तर शेवटी मी ते माझं टार्गेट ठरवलेलं अचीव करणार, माझ्या गोलपर्यंत मी पोहोचणारच. Okay, it is important to keep a check on the strategies which may lead to failure and rectify in accordance when taking a risk in the business. Okay, तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी यूज करताय त्याची सारखं तुम्ही त्याला एक्झामाइन केलं पाहिजे, कारण की आता तुम्ही नेक्स्ट जनरेशनचे आहात. ट्रॅडिशनल वेनी तर तुम्ही चालत आहात, पण त्यासाठी तुम्हाला नवीन टेक्निक्स पण पाहिजेत. तर तुमची ओल्ड स्ट्रॅटेजी यूज करत असाल तर त्यामध्ये आता तुम्ही न्यू स्ट्रॅटेजी कशी आणाल आणि ती कशी अप्लाय कराल याकडेही तुमचं पूर्ण लक्ष असलं पाहिजे. ओके, फ्लेक्झिबिलिटी. An entrepreneur needs to exercise flexibility and adopt certain changes for the benefit of the company. म्हणजे चेंजेस काही लोक असे असतात की त्यांना म्हणजे असं चेंज आवडत नाही, त्यांच्या आयुष्यातही नाही आवडत, किंवा त्यांची जी कंपनी आहे त्याच्यातही त्यांना काही चेंज केलेलं आवडत नाही. पण आता तसं राहिलेलं नाही. जेवढं तुम्ही चेंज व्हाल, जेवढं तुम्ही नवीन टेक्निक्स किंवा नवीन काही स्किल्स जोपर्यंत अडॉप्ट करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला फुल सक्सेस किंवा तुम्ही तुमच्या कॉम्पिटिशनमध्ये राहणार नाहीत. In order to lead, one should keep in mind that there are certain prerequisites to run a successful business. The prime factor being that the needs of others always come first and one should always be open to change. Okay, तो नेहमी चेंज
स्वतःला चेंज करणे म्हणजे स्वतःची स्ट्रॅटेजी चेंज करणे किंवा तो जो टेक्निक्स यूज करत आहे ते चेंज करणे कंपनीसाठी. ओके. सेल्फ बिलीफ इन ऑर्डर टू सर्व्हाइव्ह अ स्टॉर्म in relation to a business that is prone to vulnerability, one must prioritize and modify their business strategies and policies. This can be done effectively by making careful alteration to one's character through self-discipline, patience, and self-belief. ओके, तुमच्याकडे काय काय असलं पाहिजे? सेल्फ डिसिप्लिन असलं पाहिजे, पेशन्स असले पाहिजे आणि सेल्फ बिलीव्ह असला पाहिजे. ओके. डिसिप्लिन म्हणजे तुम्ही जे काम करताय त्यामध्ये तुम्ही प्रॉम्प्ट असले पाहिजे की आज करतो उद्या करतो असं नाही. पेशन्स असले पाहिजे की हा आता तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी लावली, एखादा प्लॅन केलाय, अप्लाय पण झालाय तो, तर लगेच तुम्हाला सक्सेस भेटेल असं ही डोक्यामध्ये नाही ठेवायचा. त्यासाठी थोडा पेशन्स ठेवायचा. पेशन्सनी ते म्हणतात ना की सब्र का फल बहुत मीठा होता है, त्याप्रमाणे थोडेसे पेशन्स ठेवायचे, सक्सेस नक्की भेटतं. आणि सेल्फ बिलीफ स्वतःवर तर विश्वास असलाच पाहिजे. These qualities that define an entrepreneur involve as a result of all the difficulties that come their way. Okay, money management. This is the most important factor. All our lives we are taught that time is money, and for an entrepreneur managing these two resources with the utmost care and patience is extremely crucial. टाइम इज मनी म्हणजे टाइम सुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि मनी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके. तर ह्या दोन्ही गोष्टी एका मॅनेजरला सांभाळता आल्या पाहिजेत. इन सिम्पल वर्ड्स, अ पर्सन नीड्स टू इफिशियंटली कंट्रोल हिज इन्व्हेस्टमेंट्स, सेव्हिंग्स अँड एक्सपेन्सेस. म्हणजे तो किती इन्व्हेस्ट करतोय, त्याच्यापासून तो किती सेव्हिंग करतोय आणि त्याचा खर्च किती आहे, ह्या सर्वांवरती त्याला कंट्रोल करता आलं पाहिजे किंवा त्याचं लक्ष असलं पाहिजे. This attribute in an entrepreneur is as important as the skill to carry out the business itself. Okay. Networking. In a world where we are connected to each other through social media platform businesses, professionals can share their ideas on social media platforms in order to connect with people who can be of significance and can contribute towards their growth. Networking helps entrepreneurs to develop various skill sets such as communicating with a large number of audience, gaining a deeper insight of the market trends and so much more. ओके. नेटवर्किंग म्हणजे कसं की तुमचा कॉन्टॅक्ट, किती जणांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट आहे, कोणासोबत तुमचा कॉन्टॅक्ट आहे, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. कारण की ते जे बिझनेस प्रोफेशनल्स आहेत ते तुम्हाला चांगले ॲडवाइस देऊ शकतात की तुमच्या ग्रोथमध्ये काही कंट्रीब्युशन करू शकतात. आणि तुम्हाला नेटवर्किंगमुळे हे समजून जातं की मार्केटमध्ये आता कोणता ट्रेंड चालू आहे, कशाची गरज आहे किंवा काही कमी पडत आहे, ह्या सर्वांची तुम्हाला माहिती भेटून जाते. त्यामुळे नेटवर्किंग म्हणजे एक प्रकारचं कम्युनिकेशनच समजा किंवा कनेक्शन समजा ऑडियन्स कस्टमर सोबत तुमचा. ओके. These are the some important managerial skills which an entrepreneur must have to become great in his organization, company. Okay, I hope तुम्हाला लेक्चर समजला असेल. जर काही प्रॉब्लेम असतील तर नक्की विचारा. भेटूया आपण नेक्स्ट क्लासमध्ये. Thank you for attending today's lecture.